नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी बोर्डाने प्रोव्हाइड केलेल्या प्रश्नपेढीतील उदाहरणे अभ्यासत आहोत। आपण गणित भाग 1 मधलं संभाव्यता या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। याचा पहिला प्रश्न क्रमांक 1A आणि 1B हा 8 मार्काचा प्रश्न आपण संपवलेला आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा सुद्धा आपला संपलेला आहे। आज आपण प्रश्न क्रमांक 3A आणि 3B या दोन्ही प्रश्नाला आपण सुरुवात करूया आणि यानंतर मग हा पार्ट फर्स्ट म्हणजे गणित भाग 1 हा समाप्त होतो। त्यानंतर मग आपण भाग 2 चे व्हिडिओ तयार करणार आहोत। म्हणून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळतील। तसेच व्हिडिओ संपल्याच्या नंतर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका। चला तर मग आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 3A या बोर्ड प्रश्नपेढीमध्ये प्रश्न क्रमांक 3A चा एकच प्रश्न दिलेला आहे, एकच कृती दिलेली आहे। ती कृती आपण पाहूया। तुम्हाला माहिती आहे प्रश्नाचं स्वरूप, प्रश्न क्रमांक 3A चं स्वरूप असं आहे की यामध्ये एकूण 2 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी एक सोडवायचा असतो आणि 3 मार्क असतात। म्हणजे प्रश्न क्रमांक 3A एकूण 3 मार्काचा आहे। एकच प्रश्न सोडवायचा आणि 3 मार्क। हे पूर्ण प्रश्नाचं स्वरूप आपल्या डोक्यामध्ये बसणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही। बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना हे प्रश्नाचं स्वरूप आपल्याला सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे। आपल्याला याच्यामध्ये जर कधी अडचण वाटत असेल तर प्रश्नपत्रिकेचा आराखडा म्हणून मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्यावा, म्हणजे सर्व प्रश्न आपल्याला क्लिअर लक्षात येतील। तर बघा ही कृती काय दिली। एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत। त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा। एक खोका आहे ज्याच्यामध्ये 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची आणि 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत। म्हणजे एकूण लक्षात आलं असेल 5 + 6 + 2 म्हणजे एकूण किती झाले, 13 चॉकलेट्स आहेत। त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले। आता एक चॉकलेट काढल्याच्या नंतर कधी ते स्ट्रॉबेरीचं येईल, कधी कॉफीचं येईल, कधी पेपरमिंटचं येईल, असं कोणतंही चॉकलेट येऊ शकतं। कारण यादृच्छिक पद्धतीनं यादृच्छिक प्रयोग आहे हा, आपण त्याप्रमाणे त्याच्यामधला एक चॉकलेट काढत आहोत। तर 2 घटना दिलेल्या आहेत, याच्यामध्ये 2 घटनाची संभाव्यता आपल्याला काढायची आहे आणि 2 घटनाची संभाव्यता काढण्याची कृती आपल्याला फक्त पूर्ण करायची। तर पहिली घटना अशी आहे, काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे। कॉफीचे एकूण 6 चॉकलेट आहेत, त्यापैकी कुठला ना कुठलं चॉकलेट आपल्याला येईल। त्याच्यानंतर घटना B, काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे आवश्यक असणे ही संभाव्यता आहे। तर आपण पहिल्या घटनेसाठी जी काही कृती दिली ती कृती पूर्ण करूया। समजा नमुना अवकाश आपण गृहीत धरलं S म्हणजे आता सांगितलं तुम्हाला नंबर ऑफ S म्हणजे S नमुना अवकाशमध्ये असलेल्या घटकांची संख्या किती आहे, 5 + 6 + 2 म्हणजे एकूण किती झाली, 13। म्हणजे N ऑफ S सॅम्पल स्पेसमध्ये असलेल्या घटकांची संख्या किती आहे, 5, 6, 2 म्हणजे एकूण 13 आहे। तर घटना 1, काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे। आता कॉफीमध्ये एकूण किती एलिमेंट घटक आहेत, कॉफीचे एकूण किती आहेत, 6 आहेत। म्हणून N ऑफ A म्हणजे त्या घटनेमध्ये असलेले एकूण घटक किती आहेत, 6। त्याच्यानंतर आता हे सूत्र आहे P ऑफ A, संभाव्यता A ची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A बाय N ऑफ S। A ची संभाव्यता म्हणजे N ऑफ A छेद N ऑफ S। P ऑफ A बरोबर आहे N ऑफ A। N ऑफ A ची किंमत किती आहे, 6 आणि N ऑफ S तर ऑलरेडी दिलेला आहे 13। हे झाली कृती पूर्ण। बघा 1, 2, 3 चौकटी आहेत, म्हणजे हे झाला 1.5 मार्क। इकडे सुद्धा 3 चौकटी आहेत, हे 1.5 मार्क म्हणजे 1.5 आणि 1.5 म्हणजे 3 होतील। दुसरी घटना काय आहे,
काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे. एकूण पेपरमिंटचे चॉकलेट किती आहेत? 2 आहेत. म्हणजे त्या घटनेमध्ये असलेल्या घटकांची संख्या त्याला आपण एन ऑफ बी म्हणतो, ती किती आहे? 2. आणि त्याच्यानंतर सूत्र तर आताच आपण पाहिलं, पी ऑफ बी बरोबर आहे एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या अगोदर घ्यायची भागिले एन ऑफ एस. एन ऑफ एस आता एन ऑफ एस आताच सांगितलं आपण. एन ऑफ एस म्हणजे एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ बी भागिले एन ऑफ हेच घ्यायचं आपण बी. एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. तर एन ऑफ बी एकूण किती आहेत? 2 आहेत. म्हणून या ठिकाणी 2 लिहूया. पेपरमिंटचे चॉकलेट किती आहेत? 2. 2/13. तर अशा प्रकारे हे आपल्या ही चौकट आणि ही चौकट या ठिकाणी हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पहिली घटनेची संभाव्यता जी आहे, काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे त्याची 6/13 आली आणि काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे याची संभाव्यता आली 2/13. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 3 हा या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3B बघूया. बघा प्रश्न 3 ब. यामध्ये 4 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क म्हणजे 3 दोन्ही 6 मार्क्स होतात. प्रश्न क्रमांक 3A 3 मार्क आणि प्रश्न क्रमांक 3B 6 मार्क. एकूण 9 मार्काचा प्रश्न आहे प्रश्न 3. तर याच्यामध्ये एकूण 4 दिलेले असतात. 4 पैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात. तर त्या पद्धतीचा प्रश्न संभाव्यतावर किती दिले ते आपण बघूया. सर्वप्रथम 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. फासे टाकलेत. फासे म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल, फाश्यावर आपण पृष्ठभागावर अंक असतात 1 2 3 4 5 6 आणि 2 एकाच वेळी टाकले. 2 एकाच वेळी टाकल्याच्या नंतर अगोदर याचं नमुना अवकाश लिहूया, म्हणजे घटना आपल्याला लिहायला सोपं जाईल. पहिलं नमुना अवकाश घेऊ. पहिल्या फाश्याचा 1 अंक, दुसऱ्या सुद्धा फाश्याचा 1 अंक असं येऊ शकतो. 1 1 येईल. त्याच्यानंतर 1 2 येईल. पहिल्याचा 1 दुसऱ्याचा 2. पहिल्याचा 1 कंटिन्यू करू आपण. 1 3 1 4 1 5 1 6. पुढे आता याच्यानंतर याचा अंक वाढू शकत नाही कारण 6च आहे. त्याच्यानंतर आता काय करू, पहिल्या फाश्याचा 2 अंक घेऊ. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6. ठीक आहे. नंतर 3 घेऊया. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 याप्रमाणे. त्याच्यानंतर पहिल्या फाश्याचा आता 4 अंक घेऊया. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. त्याच्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. त्याच्यानंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. अशा प्रकारे आपण सर्व शक्यतांचा विचार केलेला आहे. 2 नाणे टॉस केल्याच्या नंतर, फेकल्याच्या नंतर जे काही आपल्याला मिळतील शक्यता ते याच्यापैकीच असतात, याच्या व्यतिरिक्त राहू शकतच नाही. तर एवढ्या पॉसिबल शक्यता आहेत. म्हणून आपण एन ऑफ एस म्हणूया या सॅम्पल स्पेसमध्ये असलेल्या घटकांची संख्या. एकूण किती असते? 36. 1 2 3 4 5 6 6 6 1 6 2 12 6 3 18 6 24 6 25 6 6 36. एकूण किती आहेत? 36 आहे. आता पहिली घटना ए घटना काय दिली आपल्याला? पृष्ठभागावरील अंकाची बेरीज, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 असणे याचा अर्थ जास्त कितीही चालते, पण कमीत कमी मात्र 10 पाहिजे. कमीत कमी 10 असणार. बघा आपण कुठून सुरुवात करू शकतो? इथपर्यंत 6 आणि 3 9 होतात. 5 आणि 4 9 हे 10 आहे. कमीत कमी 10 पाहिजे. हे 10 आहे. म्हणजे आपल्याला हे याला ए घटना म्हणूया.
पहा या ठिकाणी हे 4 6 हे घेता येईल, 10 आहे. त्याच्यानंतर 5 5 10 आहे, हे चालणार नाही, 5 आणि 4 9 होतात. कमीत कमी 10, किमान 10 असणं आवश्यक आहे. जास्त कितीही चालते, म्हणून 5 6 हे सुद्धा चालते. 5 आणि 6 11 होतात. त्याच्यानंतर हे 6 आणि 4 10 हे तर चालणारच आहे, कमीत कमी एवढं आहे. याच्या पुढे हे चालेल, हे चालेल. म्हणजे हे सर्व घटक लिहूया. आता हे घटक काय लिहिता येतील? 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6. एकूण n ऑफ a बरोबर आहे 6. आता याचं प्रत्येकाच पृष्ठभागावरील अंकाची बेरीज करून बघा, कमीत कमी 10 आहे की नाही. 6 आणि 4 10 आहे, 5 आणि 5 10 आहे, 6 आणि 5 11, कमीत कमी 10 आहे, म्हणजे जास्त चालतेच. 6 आणि 4 10 हे आहे, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12, हे सर्व भेटतं. आता संभाव्यता P ऑफ A बरोबर आहे n ऑफ A भागिले n ऑफ S. म्हणून P ऑफ A बरोबर किती? n ऑफ A किती आलेला आहे? 6 आणि n ऑफ S किती आहे? 36. म्हणजेच P ऑफ A बरोबर आहे 6 1 6 6 6 36. म्हणून पहिल्या घटनेची संभाव्यता आहे 1/6. आता दुसरी घटना बघा. घटना B, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. आता अंकावरील पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 पाहिजे. 33 तर याच्यामध्ये कुठेही शक्य दिसत नाही, कारण आपण शेवटचे अंक घेतलेत बघा. जास्तीत जास्त किती आलेली आहे? 6 आणि 6 12. त्याच्या पुढे येऊ शकत नाही, म्हणून याच्यात एकही घटक येऊ शकत नाही. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. या ठिकाणी काय लिहितात? 0. 0 हा एक घटक आहे, त्याच्यामुळे ह्याला 0 असं लिहायचं नाही, रिकामं ठेवायचं, रिक्त म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून n ऑफ b बरोबर आहे n ऑफ b. यामध्ये असलेल्या घटकांची संख्या काहीच नाही, म्हणजे किती? 0. इथं 0 लिहू नका, इथं एकही घटक येणार नाही, एकही घटक दिसू नये. एखाद्या वेळेस तुम्ही हे 0 लिहिसाल, 0 म्हणजे काही नाही असं नसतं. ते 0 म्हणजे हा त्याच्यामध्ये आलेला घटक झाला. मग 0 जर लिहिलं तर इथं तुम्हाला काय लिहावं लागतं? n ऑफ b बरोबर 1. म्हणून इथं 0 लिहायचं नाही, रिकामं ठेवायचं, रिक्त असतं. आता P ऑफ b बरोबर आहे n ऑफ b छेद n ऑफ s. P ऑफ b बरोबर आहे n ऑफ b किती आहे? n ऑफ b आता सांगितलं 0 आणि n ऑफ s किती आहे? 36. आणि म्हणून P ऑफ b बरोबर आहे 0 भागिले कोणतीही संख्या काय असते? 0 असते. म्हणून याची दुसऱ्याची संभाव्यता आलेली आहे 0. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 नाण्याचा. तुम्ही कुठल्याही प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर तुम्हाला लक्षात येईल 2 फासे आणि 3 नाण्याचा नेहमी प्रश्न परीक्षेला विचारला जातो. सर्वच यादृच्छिक प्रयोगावर आधारित आपण संभाव्यता काढण्याचा डिटेल संभाव्यता हे प्रकरण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जर स्टेप बाय स्टेप पहिल्या पिरियडपासून शेवटच्या पिरियडपर्यंत पाहिलं तर हा संभाव्यता टॉपिक आपला तिथंच क्लिअर होतो. त्याच्यामुळं ज्यांनी कुणी हा पिरियड पाहिला नसेल, संभाव्यताचे जे काही आपण घेतलेले पिरियड आहेत त्या प्रकरणावरचे जर पाहिले नसतील तर त्यांनी ते पिरियड बघावे. त्यामुळं प्रत्येक जे प्रयोग आहेत, यादृच्छिक प्रयोग आहेत, त्याच्यावर असणारे नमुना अवकाश कसे लिहायचं, घटना कशा लिहायच्या, त्याच्यानंतर संभाव्यता कशी काढायची, हे सर्व आपण डिटेल घेतलेलं आहे. फक्त ही आता तयारी चाललेली आहे बोर्ड परीक्षेची. म्हणून आपण ह्या सर्व पिरियड पूर्वी तो जर टॉपिक आपण पूर्ण पिरियड्स पाहून घेतले तर तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे, तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बघा, 3 नाणे एकाच वेळी फेकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. 3 नाणे एकाच वेळी फेकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1, एकही छापा न मिळणे. आणि दुसरी घटना आहे कमीत कमी 2 छापे मिळणे. तर आपण बघूया, याचा अगोदर नमुना अवकाश लिहू. नमुना अवकाश लिहित असताना काय करायचं बघा, स्टार्टिंगला आपण हे लिहिण्यासाठी बऱ्याच जणांचं चुकतं, एच 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 हे घेतलं. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये एक टी घ्यायचं. हे टी इथं घेतलं की परत इथं घ्यायचं, नंतर इथं घ्यायचं, नंतर 2 टी घ्यायचे, इथं 2, त्याच्यानंतर इथं 2, नंतर इथं 2.
अशा प्रकारे केले की आपलं पूर्णपणे कंप्लीट नमुना अवकाश होतो। हे अतिशय सोपी ट्रिक्स आहे किंवा टी टी घ्या, कसे केलं तरी चालतं। एच एच घेतलं, आता मी काय करतो एच एच टी घेतलं, बघा शेवटच्या याच्यामध्ये टी घेतला, आता काय करतो हे टी इथं घेतो एच टी एच, ठीक आहे। परत हे टी या ठिकाणी घेतो टी एच एच, झालं। आता दोन टी घेतो पहिल्याच ठिकाणावर, जसं इथून सुरुवात केली ती टी, आता या दोन ठिकाणी टी घेतो एच टी टी, हे दोन टी पुढे सरकवतो, हे टी टी एच, बघा मॅक्झिमम आलेले आहेत पूर्ण 1 2 3 4 5 6, आता राहिलेत आपले फक्त 2। आता कोणते 2 राहिले सांगा, हे दोन्ही। आता हे जे टी आहेत हे टी आपल्याला सरकवायचे, सर्व झाले इथपर्यंत सरकवलं, आता फक्त काय करायचं हे टी या ठिकाणी लिहा, म्हणजे टी एच टी होईल। आणि आता लास्ट जसं एच 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 घेतलं होतं, आता आपण काय करूया टी 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 घेऊ, टी टी टी, बघा असं व्यवस्थित आपण जर लिहिलं तर एकही याच्यामधला घटक चुकत नाही। एन ऑफ एस बरोबर आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8। पुन्हा एकदा बघा एच 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 घेतलं, नंतर इथं टी घ्यायचंय एच एच टी, नंतर हे टी इकडे सरकवा एच टी एच, परत हे टी इथं सरकवा टी एच एच। आता सर्व त्याचे ठिकाण संपले, आता 2 टी घ्याल, सुरुवात इथून केली म्हणून इथं घेतलं टी टी, नंतर हे टी टी इकडे सरकवले, झालं। आता याच्यानंतर पुढे सरकवण्याचा चान्स नाही म्हणून एक पुढे इकडे टी घ्या, इकडे एक टी घ्या, मध्ये एच घ्या आणि टी टी टी। आता हे सर्व डबल कुठेही आलेलं नाही, लक्षात घ्या, हे आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहिली घटना, घटना ए, काय आहे घटना, एकही छापा न मिळणे, एकही छापा न मिळणे ही घटना आहे ए। एकही छापा, इथं 3 छापे आहेत, आपल्याला एकही छापा नको, इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत, इथं, फक्त इथं मात्र एकही छापा नाही, तेच घटक आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल टी टी टी। आणि म्हणून एन ऑफ ए बरोबर फक्त किती आहे 1 आहे। आता याची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस, म्हणून पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए 1 आहे आणि एन ऑफ एस किती 8, म्हणून याची संभाव्यता मिळालेली आहे पहिल्या घटनेची 1/8। आता दुसऱ्या घटनेची संभाव्यता, घटना बी, काय आहे घटना बी, कमीत कमी 2 छापे मिळणे। आता हे तर तुम्हाला मी सांगितलं कमीत कमीचा अर्थ, कमीत कमी 2 छापे मिळणे म्हणजे जास्त कितीही छापे चालतात, कमीत कमी 2 पाहिजे, मात्र किमान 2 तर आवश्यकच आहे, 2 पेक्षा जास्त असतील तर चालतील। म्हणून आपण बी मध्ये लिहूया कमीत कमी 2 छापे, बघा इथं 3 आहेत चालतात, कमीत कमी 2 पाहिजे छापे, 1 छापा असलेले चालणार नाही, इथे हे चालतात, कमीत कमी 2 आहेत, या ठिकाणी सुद्धा कमीत कमी 2 आहेत, इथं सुद्धा कमीत कमी 2 आहेत, या ठिकाणी कमीत कमी 2 आहेत का, नाही, एकच आहे, हे चालणार नाही, या ठिकाणी सुद्धा कमीत कमी 2 नाहीत, एकच आहे, चालणार नाही, इथं सुद्धा चालणार, इथं तर एकही छापा नाही, समाप्त। म्हणून एन ऑफ बी बरोबर आहे 1 2 3 4, म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस, म्हणून पी ऑफ बी बरोबर आहे एन ऑफ बी किती 4 आहे आणि एन ऑफ एस किती आहे 8 आहे, म्हणजेच पी ऑफ बी बरोबर आहे 4 1 4 4 2 8, म्हणजे आपली ही संभाव्यता या ठिकाणी बी या पहिली दुसऱ्या घटनेची किती मिळाली 1/2। बघा ह्यानंतर एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता, आता स्पेशल नाणे किंवा वेगळं फासे असं नाही, तर एक नाणं घेतलं आणि एक फासा घेतला,
नाण्यामध्ये शक्यता का असते? हेड आणि टेल. फाशामध्ये 1 2 3 4 5 6 याप्रमाणे. तर हे दोन्हीही एकाच वेळी फेकले तर काय नमुना अवकाश येतो अगोदर बघूया, नंतर घटनांचा विचार करू. तर नमुना अवकाश मध्ये लिहूया. पहिलं नाणं समजा आपण हेड घेतलं, हेड पहिलं हेड, तर हेड सोबत हे फाशाचं 1 पडू शकतो. त्याच्यानंतर हेड सोबत फाशाचं 2 पडू शकतं, हेड सोबत 3ही पडू शकतं, हेड सोबत 4 पडू शकतं, हेड सोबत 5 पडू शकतं, हेड सोबत 6. याच्या व्यतिरिक्त पुढे नाही हेड. आता आपण जर समजा टेल घेतलं, टेल सोबत ही 1 पडू शकतं, टेल सोबत 2 पडू शकतं, टेल सोबत 3, टेल सोबत 4, टेल सोबत 5, टेल सोबत 6. याच्या व्यतिरिक्त कुठलीही संभाव्यता नाही. आणि म्हणून एन ऑफ एस बरोबर आहे, एकूण किती घटक झाले? 6 6 12. 12 घटक आलेले आहेत. आता आपण पहिली घटना बघूया. घटना ए, काटा व समसंख्या मिळणे. काटा व समसंख्या मिळणे ही घटना आहे. या घटनेमध्ये येणारे घटक बघूया. काटा आणि समसंख्या. काटा आणि समसंख्या जर आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याला हे खालची लाईन बघावं लागेल. काटा आणि समसंख्या, त्याच्यातही समसंख्या तेवढ्याच घ्यायला. हे काटा आहे, प्रत्येक ठिकाणी काटा आहे, पण काटा त्याच्यासोबत काय घ्यायचं आहे? समसंख्या घ्यायची आहे. म्हणून काटा आणि समसंख्या कुठं आहे? T2 आहे. त्याच्यानंतर काटा आणि समसंख्या T4 आहे. काटा आणि समसंख्या T6 आहे. याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणजे एन ऑफ ए बरोबर आहे 3. आता आपल्याला पी ऑफ ए करता येईल. पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए 3 आहे आणि एन ऑफ एस किती? 12. पी ऑफ ए बरोबर आहे 3 1 3 3 चौक 12. म्हणजे काय मिळाली आपल्याला घटनेची संभाव्यता? 1/4. घटनेची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 1/4. त्याच्यानंतर दुसरी घटना बघा. घटना बी, छापा व विषम संख्या. छापा म्हणजे हेड म्हणतो आपण त्याला. छापा व विषम संख्या मिळणे याची घटना बघा. आता छापा घ्यायचा, पण छाप्यासोबत कोणती संख्या घ्यायची? छाप्याची वरची लाईन आहे. छाप्याच्या सोबत कोणती घ्यायची? विषम संख्या, म्हणजे H1 H3 आणि H5. बी, एन ऑफ बी बरोबर आहे किती? 3. म्हणून पी ऑफ बी बरोबर आहे एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. पी ऑफ बी बरोबर आहे एन ऑफ बी आहे 3 आणि एन ऑफ एस किती आहे? 12. म्हणजे पी ऑफ बी बरोबर आहे 3 1 3 3 चौक 12. म्हणजे ही सुद्धा संभाव्यता आपल्याला सारखीच मिळालेली आहे. 1/4. अतिशय सोपं उदाहरण आहे हे. बघा, याच्यामधला हा शेवटचा प्रश्न आहे. फुगेवाला 2 लाल 3 निळे 4 हिरवे अशा रंगीत फुग्यात एक फुगा प्रणालीला यादर्च्छिक पद्धतीने देणार आहेत. फुगेवाला जो आहे त्याच्याकडे सर्व प्रकारच्या कलरचे फुगे आहेत. तर समाविष्ट असलेले कलर असे आहेत, त्यामध्ये 2 लाल आहेत, 3 निळे आहेत, 4 हिरवे आहेत. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये फुग्याचं. तर त्यापैकी एक फुगा प्रणालीला तो देणार आहे. मग एक फुगा देणार आहे म्हणजे या 2 लाल पैकी कुठला तरी एखादा लाल असेल, किंवा 3 निळे पैकी एखादा निळा असेल, किंवा 4 हिरवे पैकी एखादा, म्हणजे एवढ्यापैकी एखादा फुगा येऊ शकतो. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. मिळालेला फुगा लाल असणे. लाल असणे म्हणजे झालं स्पेशलायझेशन 2. या 2 लाल पैकीच एक येईल. त्याच्यानंतर मिळालेला फुगा निळा असणे. निळा असण्याचं 3 आहेत. मग आपण काय करूया? अगोदर संभाव्यता काढण्यापूर्वी याचा नमुना अवकाश लिहूया.
समजा लाल फुगे आपण गृहीत धरूया, लाल फुगे आपण त्याला रेड म्हणतो R1 R2, त्याच्यानंतर निळे फुगे B1 B2 B3, कारण 3 आहे तिथं म्हणून B1 पहिल्यासाठी B1 B2 B3, ब्ल्यू 1 ब्ल्यू 2 ब्ल्यू 3 आणि हिरवे, आता हिरवे 4 आहेत म्हणून 4 येतील, ग्रीन G1 G2 G3 G4 असे 4. आता नमुना अवकाश लिहायला आपल्याला सोपं जाईल म्हणून नमुना अवकाश S बरोबर आहे, हे दोन्ही लाल फुगे घ्या R1 R2, तिन्ही निळे फुगे घ्या B1 B2 B3, चारही हिरवे फुगे घ्या G1 G2 G3 G4. म्हणजे किती झाले एकूण? 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. N ऑफ S बरोबर आहे 9. आता बघूया पहिली घटना नंबर 1. मिळालेला फुगा लाल असणे. मिळालेला फुगा लाल असणे पहिली घटना आहे ही A. लाल फुगा असण्याचे लाल 2च फुगे आहेत R1 आणि R2, मग तर तिला R1 मिळेल किंवा R2 मिळेल, यापैकी दुसरा कुठलाही लाल येऊ शकत नाही. मग N ऑफ A किती मिळाला आपल्याला? 2. मग याची संभाव्यता P ऑफ A बरोबर आहे N ऑफ A भागिले N ऑफ S, म्हणून P ऑफ A बरोबर आहे N ऑफ A आहे 2 आणि N ऑफ S किती? 9. म्हणजे पहिली घटनेची संभाव्यता आहे 2/9. दुसरी घटना बघूया नंबर 2 ची. मिळालेला फुगा निळा असणे. मिळालेला फुगा निळा असणे म्हणजे घटना B. निळे फुगे एकूण 3च आहेत, मग तर त्या निळ्या फुग्यापैकी एक तर तिला B1 पहिला भेटेल, दुसरा निळा फुगे B भेटेल किंवा तिसरा निळा फुगा मिळेल. म्हणून N ऑफ B बरोबर आहे एकूण घटकांची संख्या किती आहे? 3. म्हणून P ऑफ B बरोबर N ऑफ B छेद N ऑफ S, म्हणजेच P ऑफ B बरोबर आहे N ऑफ B आहे 3 आणि N ऑफ S किती दिलेला आहे आपल्याला? 9. म्हणजेच P ऑफ B बरोबर आहे 3 1 3 3 त्रिक 9, 1/3 येईल याची संभाव्यता. तर ह्याबरोबर प्रश्न क्रमांक 3A आणि प्रश्न क्रमांक 3B समाप्त झालेले आहेत. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.